लक्ष्मीला आम्ही गिफ्ट दिलेलं आहे। हे दिवाळी झाल्यानंतर काढून ठेवायचा। हे आमच्या दोघींचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे मम्माला आणि मला दोघींना, पण हे मी घालत नाही जाणार, हे मम्मालाच देणार आहे। 1,20,000चं धनतेरसच्या दिवशी आम्ही सोनं केलेलं आहे। स्वरासाठी मस्तपैकी चेन केलेली आहे, कारण वारंवार आता सोनं महागच होणार आहे, त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट म्हणून तिच्यासाठी चेन केली, माझ्यासाठी मस्तपैकी अंगठी केली आणि बाकीही खरेदी केलेली आहे, जे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे। तर व्हिडिओला लाईक करा, एक छानशी कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण दिवाळीला आम्ही किती सारी खरेदी केली ना हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। ही आमची पहिल्या दिवसची खरेदी आहे आणि दुसऱ्या दिवशी तर एवढी मोठी आम्ही खरेदी केली की अक्षरशः मला ते वाटतच नाही की खरं आहे। हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। कसे आहे तुम्ही? आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर आमचं तर काल दिवसभर साफसफाई त्याच्यामुळे तसाच गेलेला आहे आणि ॲसिडिटी वाढली होती माझी सकाळी, कारण परवाच्या दिवशीची रात्र, त्याच्यानंतर काल पण उशीर झाला जेवायला। तर आज हे खालचं घर साफसफाई करायचं आहे मला। तुम्ही सर्वजण विचारत होते वर पसारा नाही आहे तर जेवण कुठं करणार, काय करणार, तर आई इथं असल्यामुळे आईचा संपूर्ण पसारा खालीच आहे, तर त्याच्यामुळे आम्ही वरचं क्लीन करून घेतलं आणि आज हे क्लीन करण्यासाठी बाई सांगितलेली आहे, कारण घरात भांडी वगैरे भरपूर आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे सध्या मी पण आजारपणातून उठलेली आहे, त्याच्यामुळे मी एवढी मोठी रिस्क घेऊ शकत नाही, म्हणून आईला म्हटलं एक बाई सांग, आपण तिला पैसे देऊ आणि घराची साफसफाई वगैरे करून घेऊ। तर आज आहे धनतेरस आणि आजसुद्धा आम्हाला भरपूर अशी कामं आहेत, दिवसाची सुरुवात झालेली आहे, मी उठलेली आहे। तर इथं सकाळ झाली होती, आईने ना रेडिओमध्ये गाणे लावून दिलेले होते, म्हणून मला तिथं फास्ट फॉरवर्ड करावा लागला माझा आवाज, तर थोडीशी म्हणजे साफसफाईमुळे तब्येत पण खराब झाली होती। तर आता इथं आईने चहा वगैरे केलेला आहे, बघू शकता। वरचं घरचं स्वच्छ होतं, खालचं स्वच्छ होतं, करायचं होतं, तर त्याच्यामुळे। आणि हे आहे आमचं वरचं टेरेसचा एरिया। तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, गेल्या 3 वर्षापासून मी एका नियमाचे पालन काय, धनतेरसच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदी केलं ना तर त्या धनात वाढ होते आणि तुम्ही जास्त म्हणजे ते ना बरकत म्हणून तुमचं सोनं राहते। आणि गेल्या 3 वर्षापासून फुलाची पाकळी थोडं सोनं मी करत असते, कारण सोन्याचे भाव हे वाढतच आहे। गुड मॉर्निंग मुंबई। कपडे कोणाला घ्यायचे? कोणाला कपडे घ्यायचे दिवाळीचे? आ पिल्या माझ्याकडे पैसे नाही। पिल्या कोण देणार आहे? कोण? तुझे पप्पा? कोण सांगितलं? हो त्या सांगितलं का पप्पा देणार आहे कपडे? मग हा कसा म्हणा? त्यानेच म्हटलं, मला नाही माहिती। कधी देणार आहे ते पप्पा तुला कपडे? हा हो काय? पाय करून तुझे पप्पा देतात का तुला कपडे? तर चल उठ चल, सोनं करून आणायचं आहे, धनतेरस आहे। चल चेन करू का तुला सोन्याची? सोन्याची नाही। हा मग काय पाहिजे? आपण केली ना ते पुण्याले। मग काय पाहिजे? ड्रेस? पैसे नाही आहे ड्रेससाठी। मम्मी मला नाही नको करून दे, ड्रेस भी नको घेऊन देऊ। मग काय देऊ? कुत्रा घेऊन दे। हट तिकडे, डॉगी सोडून बोला, 2 जण पण डॉगी सोडून बोला। हा ना, लिओचा डॉगी नाही घ्यायचा, मम्माच्या मागं कामं भरपूर आहेत ना बेटा। नाही बेटा, डॉगी सोडून मागा, डॉगी सोडून काही पण मागा, डॉगी नाही घेऊन देत मी, कारण मला एवढं काम आहे की मला डॉगीचं करणं होत नाही बाळा। मम्मी आपण त्या डॉगीचे ब्लॉग्स टाकायचं काही नाही। हा अभ्यासाकडे लक्ष द्या, डॉगी काही नाही। चला उठा पटकन, आपल्याला बाहेर जायचंय शॉपिंग। तर धनतेरसला तर स्वराला मी बोलली होती की तुला चेन देतं, तशी तर कितीतरी दिवसापासून इच्छा होती की स्वराच्या गळ्यात चेन टाकायची तिच्या बर्थडेला, परंतु ते काही पूर्ण होतच नव्हतं। परंतु या दिवाळीला स्वामींनी ती माझी इच्छा पूर्ण केली आणि खरंच मी म्हणजे मिशोला खरंच थँक्यू सो मच म्हणते की मिशोमुळे माझे सर्व स्वप्न पूर्ण होत आहे, अफिलिएट मार्केटिंगमुळे माझे सर्व स्वप्न पूर्ण होत आहेत। मिशो, फ्लिपकार्ट, अमेझॉन, अर्बन वाईफ म्हणजे ज्या लोकांसोबत मी काम करते ना त्या लोकांमुळे माझे सर्व स्वप्न पूर्ण झालेले आहेत, नाहीतर होतच नव्हते। आता तुम्ही बघू शकता पूर्ण आईचं घरसुद्धा क्लीन झालेलं आहे।
2 दिवसात ते घर आम्ही क्लीन करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आता आईचं घर क्लीन झालेलं आहे. आज होती धनतेरस आणि हे भांडी वगैरे घासायची होती आईची, तर मी बाईंना बोलवून घेतली होती. घर वगैरे झटकून दिलं होतं. पितळीची स्टीलची भांडी घासायला या बाईला सांगितलं होतं. तर इथं आता आईला मी विचारत होती एवढे मोठी भांडी कशाला केली, काय केली. तर तसं तर मला म्हणजे सोनं करायचं आहे हे निश्चितच नव्हतं. कोणीत केले मनसोक्तप्रमाणे. गॉगल कधी गळा लागते? काढायला लागेल तो पुढच्या वर्षी. लयच आवडला वाटते तुला गॉगल. लोक म्हणतात बापरे आई तू ना त्याला चहा नाही दिला. लोक म्हणतात खासच लावला चष्मा. आता लोक हे वाटत नाही की मी शोकाने लावला. तर आईनं ना ठेंबे थेंबे तळे साचे करू म्हणजे प्रत्येक स्त्रीना थोडी थोडी बचत करून आपल्या घरात संसाराचे भांडे गोळा करत असते. जुने लोक सुद्धा सोनं भांडी गोळा करत होती आणि म्हणजे 2-2 भांडी गोळा करत होती की बाबा जर 2 मुलं आहेत तर एक हा घेणार एक हे हा घेणार, पुढे चालून भांडणं होऊ नये. परंतु शेवटी अशी वेळ येते लग्न झाल्यानंतर ते मुलांना आईला सांभाळत काही करत नाही आणि मग त्यावेळेस आपल्याला पस्ताव की अरे आपण एवढी गुंतवणूक मुलांसाठी करायची नव्हती. म्हणून मी तर माझ्या आईला बघून एकच शिकलेली आहे की काही जरी झालं तरी मुलांच्या नावे काहीच करायचं नाही आणि आपली सेविंग आपल्याजवळ ठेवू द्यायचं. ओके. तर त्या बाईला सांगितलं होतं मी घर वगैरे स्वच्छ करायला, भांडी स्वच्छ करायला, कारण तुम्हाला माहिती आहे मी आधीच आजारी होती आणि माझ्या डोक्यात सुरू होतं की आज आपल्याला गोड करायचंच आहे. देवाच्या कृपेने सर्व व्यवस्थित आहे आणि भरपूर अशी सेविंग आहे, त्याच्यामुळे कुठंतरी ती इन्व्हेस्ट करायची होती. घराचा पण माझा सौदा आहे जे की मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इकडून गेल्यानंतर फिक्समध्ये प्लॉट घेणार आहे किंवा घर घेणार आहे, परंतु मला जागाच घ्यायची आहे कारण जागेवर आपण मनमोकळेपणाने राहू शकतो आणि आपल्याला पाहिजे तसं आपण बांधू पण शकतो. बरोबर ना. तर गहू किती दिवसाचे वर पडलेले होते, त्याच्यात सोंडी वगैरे खराब झालेले होते, तर ते गहू सगळ्यात अगोदर मी वर वाळू घातले. ते वाळू घातल्यानंतर कालची कपडे तशीच होती पडलेली, तर ती कपडे वगैरे वॉश केले आणि आता मी खाली आलेली आहे कारण ती बाई जी कामाला सांगितली होती तिला आम्ही जेवण वगैरे पण द्यायचं ठरवलेलं होतं. तर त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे आईचं ना डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे आईला जास्त गॅसजवळ बसता येत नाही आणि मी बसू पण देत नाही आणि तिच्या डोळ्यात धूर वगैरे गेलं नाही पाहिजे याचं पण म्हणजे लक्ष ठेवावं लागतं. तर म्हणून मग आईला म्हटलं थांब. मग ती बाई भांडी वगैरे घासत होती तोपर्यंत मी गहू वगैरे वाळवण वगैरे करून घेतलं. घरातलं जे काही शेवड्या कुरवड्या पापड होते आईच्या घरात ते वाळवून घेतले. त्याच्यानंतर कपडे वगैरे वॉश करून घेतले, ते वर वाळू घातले आणि त्याच्यानंतर मी खाली आलेली आहे कारण भरपूर लोक असे म्हणत होते इथं भांडी नाही आहे, काही नाही आहे, तुम्ही जेवण कसे करणार, तुम्ही कसे राहणार. तर माझ्या आईचा पूर्ण जो संसार आहे ना तो खाली आहे आणि माझी पण काही भांडे मी आईच्याच इथं ठेवून गेलेली आहे. पण आई काही कोणाचा बापाचं काही ऐकत नसते. मी जेव्हा पोळ्या करत होती तेव्हा ती आली आणि म्हणे मी भाजी करते, तर तिने भाजी टाकलेली आहे आणि मी पोळ्या टाकलेल्या आहे. नंतर भाजी आणि पोळ्या झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि ज्या ताईला आम्ही भांडी घासायला सांगितलं होतं तिला पण जेवायला लावलं. आणि मला ना असं खाली बसून स्वयंपाक करायची सवय नाही, त्याच्यामुळे मला ना खूप भारी जातं, होतच नाही माझ्याच्यानं. त्याच्यानंतर मग ही जी आईची शेगडी आहे ना ही खूप खराब झाली होती, कित्येक दिवस झाले म्हणजे घासलीच नव्हती. त्याच्यामुळे मग मी क्लीनर वगैरे तिकडून इकडे घेऊन आलेली आहे कारण माझं पण जे वरचं घर आहे ते खूप घाण झालेलं आहे, म्हणजे कोणी राहत नाही त्याच्यामुळे पण घरं खराब होतात. तर त्याच्यामुळे ही आईची शेगडी बघा किती घाण दिसत होती, तर मला ही स्वच्छ करून द्यायची होती. मग मी क्लीनर जे सोबत आणलं ते टाकलेलं आहे आणि क्लीन केलेलं आहे. आईचं संपूर्ण घर क्लीन करून दिलेलं आहे, दरवाजे खिडक्या. म्हणजे आईला ना कोणाच्या हातचं काम पटत नाही असं आहे माझ्या आईचं काम. त्याच्यामुळे आपण कितीही क्लीन केलं ना की आईनं काही ना काही खोट काढत असते. तुमची पण आई अशीच आहे का ते नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर फराळाचं वगैरे पण करायचं होतं, तर अशा पद्धतीने ही शेगडी मी क्लीन करून घेतली नाही. आणि जेव्हा मी क्लीन करून घेतली ना तेव्हा तेवढी स्वच्छ दिसत होती. तुम्ही बघू शकता आधी कशी होती आणि आत्ता कशी आहे. तर लोक म्हणतात तू स्वतःची काळजी घे, तू खूप रोड आहे, अशी आहे तशी आहे, तर थँक्यू सो मच. परंतु कसं आहे मला घाण किंवा हे अजिबात पटत नाही आणि ॲक्च्युली माझ्या बॉडीला ना कामाची सवय आहे. मी रिकामी बसली की मला असं वाटते की बाबा रिकामी का बसलेली आहे मी, त्याच्यामुळे मला 24 तास कामात राहायची सवय आहे. म्हणजे प्रमोशन असले की घरची कामं करायची आणि प्रमोशन आले की प्रमोशन कामं करायची, पण काहीतरी करत बसायचं कारण मग ते म्हणतो ना खाली घर कुत्तो करात, आपलं डोकं इकडल्या तिकडे पडते. मग त्याच्यानंतर ते झालं. त्या बाईने भांडी वगैरे घासून दिलेली होती आणि दुपारचे 3 ते 4 वाजत आले होते आणि आईला मी सांगत होती मला मार्केटला जायचं आहे. तर आईची भांडी वगैरे लावून दिलेली आहे आणि फायनली आम्ही सोनाराच्या दुकानात आले ना हो, बघू शकता. तर इथं सुरुवात झाली होती अंगठीपासून की बाबा एक चांदीची अंगठी दाखवा, ते आईसाठी घ्यायची होती. मग काय आमच्या मॅडमला म्हटलं चेन कर, तर स्वरा तर आधी नाहीच म्हणत होती. तिला असं वाटलं पैसे खर्च होतात. मग मी तिला सांगितलं की इन्व्हेस्टमेंट आहे आपल्या प्लॉटची किंवा समजा फ्लॅटची खरेदी जे काही ठरलं
की तेव्हा आपण गहाण आपल्याला ठेवावंच लागणार आहे, परंतु ही इन्व्हेस्टमेंट आहे आणि घ्यावंच लागणार आहे. तर अर्धा तासात आम्ही 1,20,000ची खरेदी केली. तुम्ही बघू शकता मस्तपैकी ते बिचवे पायातले घेतलेले आहेत. हे सायलीसाठी घेतलेले आहे, दिवाळीचं गिफ्ट माझ्याकडून. आणि एक चांदीची अंगठी आईसाठी घेतलेली आहे आणि एक सोन्याची अंगठी घेतलेली आहे आणि चेन घेतलेली आहे. त्यासोबतच असे कानातले छोटे छोटे माझ्यासाठी घेतलेले आहेत. तर ही संपूर्ण शॉपिंग झालेली आहे. नंतर मामांनी बिल वगैरे बनवून दिलेलं आहे मला, तुम्ही बघू शकता. आणि बिल वगैरे बनवून दिलं, माझ्या हातात दिलं. आणि त्या दिवशी म्हणजे मला एवढा आनंद झाला होता की माझा आनंद मी शब्दातसुद्धा व्यक्त करू शकत नाही. की म्हणजे स्वतःच्या कष्टाने जेव्हा आपण एखादी वस्तू घेतो ना, किती आनंद होते हे तुम्हाला मी सांगूच शकत नाही. तर वन टाईममध्ये ऑनलाईन पेमेंट केलं होतं, त्याच्यामुळे मला ही भीती होती की स्वराला जेव्हा ड्रेस घेतला तेव्हा म्हणजे पेमेंट होते की नाही. नंतर स्वराने घेतलेला आहे 1500चा ड्रेस, मस्तपैकी जीन्स घेतलेला आहे आणि त्यासोबतच ब्लॅक 2 टी-शर्ट घेऊन दिलेले आहे तिला. कारण मिशोचे कपडे मला येतात, स्वराजला येतात आणि स्वराला काही मी बोलत नसते, कारण स्वरा हॉस्टेलला असल्यामुळे ॲड पण नाही करू शकत. त्याच्यानंतर या मोबाईल शॉपीवर गेलेली होती. आणि का गेलेली होती हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजणार आहे, कारण मला मोबाईलसुद्धा भेटणार आहे, जे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे. तर त्याच्यासाठी मी गेलेली होती, ते झालं. त्याच्यानंतर शॉपिंग वगैरे करून आम्ही घरी आलो. भरपूर शॉपिंग केली होती, किराणा वगैरे घेतलेला होता, त्यासोबतच झाडणी वरच्या घरासाठी, त्यासोबतच फळासुद्धा घेतलेला होता. आणि स्वराजसाठी आणलेले होते 2 डेअरी मिल्क. घरून मी जाताना माहिती आहे का, आईला असं काहीच सांगितलं नव्हतं की मी खरेदी करायला चालली किंवा मी सोनं खरेदी करणार आहे किंवा हे किंवा ते, परंतु आईला एवढं माहीत होतं की धनत्रयोदशीच्या दिवशी मी खरेदी करत असते. तर स्वराज बिचारा घरी होता, कारण त्याला थोडंसं बरं नाही आहे, ताप वगैरे होती, मग त्याच्यामुळे त्याला बिचाऱ्याला घरीच ठेवून गेलेलं होतं. तर स्वराने त्याला दिलेले आहे चॉकलेट. तर धनत्रयोदशीचा मी एक नियम बघितलेला आहे, गेल्या 3 ते 4 वर्षापासून मी थोडं सोनं खरेदी करत आहे. म्हणजे पहिल्या वर्षी तर मी फक्त 5च मणी खरेदी केले होते, परंतु दुसऱ्या वर्षी मी 1 ग्रॅम मणी खरेदी केली. तिसऱ्या वर्षी मी डायरेक्ट पुंगड्या केलेल्या होत्या 1 ग्रॅमच्या. आणि या 4थ्या वर्षी बघा मी एवढं सारं सोनं केलं. मग मी आणल्यानंतर आईला सोनं दाखवलं की ही मी चेन केली, ही मी अंगठी केली. आणि एका दिवाळीला मी आईला सोन्याचे कानातले केले होते. म्हणजे खरं आहे, धनत्रयोदशीला जर तुम्ही धन घेत असाल ना तर त्याच्यात थोडी वाढ होते. आणि मी हे सोनं माझ्यासोबत कधीच ठेवत नसते. मी जेव्हा अकोट सोडते तेव्हा जाण्यापूर्वी ना हे सोनं मी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवून जात असते, कारण की आई पण इकडे तिकडे गावं फिरते त्याच्यामुळे. आणि मी जिथं राहते ते रेंटचं घर आहे. तर धनत्रयोदशीची पूजा वगैरे मी काही केली नाही, म्हणजे आईने केले, मी नाही केली, कारण मला एका ठिकाणी अर्जंटली इन्व्हिटेशन आलेलं होतं प्रोग्रॅमचं, तिथं मला जायचं होतं. तर स्वराज आणि मी गेलेली आहे. तर आधी मी जेव्हा अकोटला होती तर पंख गेम झोन आहे, तिथं मला म्हणजे ॲड वगैरेसाठी बोलावत होती. आणि त्या दादांनी माझी अकोटची रील्स बघितली की मी अकोटमध्ये आली आणि दादांचा मला फोन आला की ताई आमच्या शॉपचं ओपनिंग आहे, प्लीज या. आणि मग घरी आल्यानंतरसुद्धा त्यांचा कॉल आला, ताई आल्या नाही का. त्याच्यामुळे मग अर्जंटली मला जावं लागलं. मग आम्ही सोने वगैरे खरेदी करून आणलं आणि त्याच्यानंतर त्या प्रोग्रॅमला गेलो गेम झोनच्या, त्यांनी ओपनिंग केलेली आहे. तर तिथं जाऊन खरंच खूप छान वाटलं. स्वराजने गेम झोनमध्ये भरपूर असा एन्जॉय केलेला आहे. मी त्या दादासोबत वगैरे बोलली, शुभेच्छा वगैरे दिल्या. नंतर त्यांनी बोलावलं की फोटो वगैरे क्लिक करायला या. तर आम्ही पुन्हा तिथं गेलेलो आहो. खूप छान असं रेस्टॉरंट आहे, गेम झोन आहे. मग इथं या मुली भेटल्या, ह्या पण बोलत होत्या ताई खूप दिवसानं आल्या, तुमचे आम्ही व्हिडिओ बघतो आणि खूप छान असतात, तुम्ही पुण्यात जाऊन भरपूर अशी प्रगती केली. आणि मला असं वाटते की ते म्हणतो ना, निंदकाचे घर असावे शेजारी. जोपर्यंत तुमच्या बाबतीत कोणी वाईट चिंतत नाही किंवा तुम्हाला कोणी वाईट बोलत नाही ना, तोपर्यंत तुमची प्रगती होत नाही. आणि मी त्या सगळ्यांना थँक्यू सो मच बोलते की ज्यांनी मला त्रास दिला, माझे पैसे वगैरे डुबवले, त्याचमुळे मी एवढ्या दूर जाऊ शकली. त्याच्यानंतर आमच्या घरच्या लक्ष्मीला आम्ही ती चेन वेअरच नव्हती करून दिली. त्याच्यामुळे घरी आल्यानंतर मला असं वाटलं की स्वराला ती चेन घालून बघावी, कारण बिचारीला मी तिथे घेतली पहिले आहे, परंतु तुम्हाला माहीत आहे जमान्यात एवढं हे नाही, तेवढी मोठी चेन तिला घालून बाहेर पाठवायची. तर फक्त दिवाळीलाच म्हणजे धनत्रयोदशीलाच मी तिला वेअर करून बघितली. तर ही चेन झालेली आहे 75,000ची. 13,000 त्या दिवशी भाव होता आणि काहीतरी मला वाटते 6 ग्रॅमच्या आसपास आहे ती, म्हणजे 5 ग्रॅम काहीतरी वर आहे अजून आणि 6च्या आत आहे. माझी अंगठी 3 ग्रॅमची आहे. तर असं करून आम्ही 1,20,000चं सोनं घेतलेलं आहे. धनतेरस निमित्त आमच्या घरच्या लक्ष्मीला आम्ही गिफ्ट दिलेलं आहे. हे
दिवाळी झाल्यानंतर काढून ठेवायचा. हा नाही म्हणे ती, नको घेऊ म्हणे मम्मा, पैसे कामात येतात म्हणे. मग तिला सांगितलं मी की अगं आपलं घर वगैरे घेताना हीच चेन आपण गहाण वगैरे ठेवूया, कारण कसं आहे सोनं आता सध्या महाग होणारच आहे. तर बघू शकता खूप छान डिझाईन भेटलेली आहे. माझ्यासाठी हे पण आहे, हे आमच्या दोघींचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे मम्माला आणि मला दोघींना. पण हे मी घालत नाही जाणार, हे मम्मालाच देणार आहे. अशी हाट आहे त्याच्या अंदर. हा अर्धा हात मम्मीचा आहे, अर्धा हात माझा आहे. थोडं होतं, थोडं साचवणं सुरूच करावं लागते. काय करायचं आता, नाहीतर मला सोन्याची अजिबात हौस नाही आहे. जाऊ द्या, इट्स ओके. बरोबर. हा अर्धा जो हात आहे ना, अर्धा माझा आहे आणि अर्धा जो हात आहे ना हा मम्माचा आहे. असं म्हणून एक हात बनलेला आहे. हे बघा मी माझे कानातले काढून ठेवलेले आहेत आणि हे घेतलेले आहे, कारण माझे कान खूप लांब होत होते त्यानं. एवढीशे कानातले पण 5,000चे झालेले आहेत, कारण याला सोन्याचंच हे आहे, सोन्याचीच अशी ठेपी आहे म्हणून.